ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे, दिघा, ऐरोली, बेलापूर, वाशी, भाईंदर, मीरा रोड या स्थानकांमधील प्रलंबित विकास कामे, ठाणे मुलुंड स्थानकादरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामात होत असलेली दिरंगाई याबाबत आज दिल्लीतील संसद भवनात खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर खंत व्यक्त करत विकास कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली। तसेच प्रवाशांना सोयीसुविधा पुरवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी कारवाई करण्याची सूचना यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी केली। रेल्वेच्या सल्लागार समितीची एक बैठक आज दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना रवनीत सिंह उपस्थित होते। या समितीत देशभरातील 15 खासदार हे सदस्य म्हणून सहभागी होते। या समितीचा सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के या बैठकीत सहभागी झाले होते। यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे, महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या रेल्वेविषयक समस्या, देशपातळीवरील रेल्वेच्या मूलभूत प्रश्नांविषयी खासदार नरेश म्हस्के यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा 949 कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेने बोर्डाकडे पाठवला असून तो अद्याप प्रलंबित आहे। या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे। ठाणे ते मुलुंड स्थानकादरम्यान नवीन रेल्वे स्थानकाच्या कामात होत असलेली दिरंगाई दूर करून तातडीनं काम सुरू करावे। ठाणे स्थानकात मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल त्वरित बांधण्याची आवश्यकता आहे। हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि 8 शी जोडेल, तसेच स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूंना जोडेल, ज्यामुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यात आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मोठी मदत होईल। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 7, 8 आणि 9, 10 येथे एक्सिलेटरची उभारणी करणं गरजेचं आहे। भाईंदर रेल्वे स्थानकातून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलची संख्या वाढवणे, दादर रेल्वे स्थानकातून पश्चिम रेल्वेने जोधपूर येथे जाण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरू करणे, अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेस दैनंदिन सोडण्यात यावी, जोधपूर आणि जयपूर येथे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना भाईंदर येथे थांबा द्यावा, भाईंदर स्थानकात नव्याने होत असलेल्या फलाटांची रुंदी 10 मीटरने वाढवण्यात यावी, मीरा रोड स्थानकात तिकीट खिडकीची संख्या वाढवावी, पनवेल ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान विशेष लोकल सुरू करणे, सार्वजनिक शौचालयाची नियमित स्वच्छता राखणे, त्यांची संख्या वाढवणे, ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकात ₹1 क्लिनिक सुरू करणं, पादचारी पूल, लिफ्ट, एक्सिलेटरची संख्या वाढवणं अशा विविध आग्रही मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बैठकीत मांडल्या।